सांध्यापासून मांद्यापर्यंत सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांची शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले। सांध्यापासून मांद्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ, जो व्हिडिओ घेऊन आला आहे आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती, जी माहिती तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी घेऊन आली आहे आनंदाची वार्ता। ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता येत्या 90 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा दर हा 100% होणार आहे 5,000 पार। पण जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की येत्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे त्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव 100% होणार आहे 5,000 पार। चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर। ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडल्यासारखी वाटेल तिथं जरूर व्हिडिओस लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती आहे की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी सतत। सांध्यापासून मांद्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज, जी ब्रेकिंग न्यूज घेऊन आली आहे आपल्या सर्वांसाठी सध्याची ही आनंदाची वार्ता। ज्या आनंदाच्या वार्तेनुसार येत्या 90 दिवसात आता कांद्याचा बाजारभाव 100% होणारे 5,000 पार। पण प्रश्न उपस्थित होतो की येत्या 90 दिवसात आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे त्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव 100% होणार आहे 5,000 पार। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून उलगडा करून घेऊया। जर आपण सर्वांनी मागच्या 3 ते 4 आठवड्याचा विचार केला तर काही प्रश्नांची उत्तरं त्याच्यातच लपलेली आहेत। बघा मित्रांनो, मोदी सरकारने सुरुवातीला नाफेड आणि NCCF द्वारे जी कांदा खरेदी सुरू केली होती तेव्हा जो दर दिला होता तो किती होता, तर तेव्हाचा दर सुरुवातीला होता 1580 रुपये प्रति क्विंटल। त्याच्यानंतर याच्यामध्ये सुधारणा झाली आणि हा दर पुन्हा वाढवला गेला आणि हा दर किती झाला 1650 रुपये प्रति क्विंटल। त्याच्यानंतर त्याच्यात पुन्हा वाढ झाली आणि आजच्या घडीला कांदा खरेदीचा दर किती आहे बरं, तो आहे 1730 रुपये प्रति क्विंटल। आता तुम्ही मला सांगा, मोदी सरकारने कांदा खरेदीचा दर हा उगाचच वाढवलाय का? तर नाही, मोदी सरकारला सुद्धा माहीत आहे की कांद्याची असणारी उपलब्धता अत्यंत कमी आहे। जर आपण दर कमी ठेवला तर आपल्याला कांदाच मिळणार नाही आणि जर आजच्या कंडिशनला मोदी सरकारला कांदा मिळाला नाही तर जेव्हा सप्टेंबर महिन्यामध्ये कांद्याचा बाजारभाव पासार होईल तेव्हा मात्र महागाईचा भडका उडणार आणि मोदी सरकारला याचा फटका बसू शकतो। आता हे ओळखून मोदी सरकारने कांदा खरेदीचा दर हा या ठिकाणी दोनदा वाढवलाय। सुरुवातीचा 1580 आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 70 रुपयाची या ठिकाणी वाढ केली। म्हणजे सुरुवातीला 1580 मध्ये 70 मिसळले 1650 झाले आणि त्याच्यामध्ये पुन्हा आपण जर बघितलं तर जवळपास 80 रुपयांची वाढ केली। असं ओव्हरऑल या ठिकाणी जे आहे ते दोनदा आपल्याला कांद्याचे बाजारभाव हे वाढताना दिसले। आता त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की मोदी सरकारने आता काय केले की सुरुवातीला सांगण्यात आलं की पहिल्या वेळेस जेव्हा रेट 1580 ठेवला होता ना की मोदी सरकार 55 mm चाच कांदा खरेदी करणार। त्याच्यामध्ये काजळी लागलेला कांदा जमणार नाही, टर्कल निघालेला कांदा जमणार नाही। अहो 55 सोडून द्या, त्याच्या खालचा थोडा जरी असणार MM चा कांदा आहे तो सुद्धा जमणार नाही। त्याच्यानंतर सद्यस्थिती आणि सत्यस्थिती बघून ही असणारी अट मोदी सरकारने शिथिल केली आणि खरेदीची जी नवीन अट आली त्याच्यामध्ये सांगण्यात आले की बाबा नाही, आता 35 ते 55 MM चा सुद्धा 40% कांदा हा खरेदी केल्या जाईल। मग त्याच्यात आत्ताच्या घडीला सांगतो काय बदल झालाय, तो मोदी सरकारने सर्व अट शिथिल केली आहे
आणि असं सांगण्यात आले की बाबा फक्त खराब कांदा देऊ नका. जो कांदा अति खराब आहे तो कांदा सोडला तर मोदी सरकार सर्व प्रकारचा कांदा आता खरेदी करणार आहे. मला सांगा, मोदी सरकारने उगाचच भाव वाढवले का? नाही. मोदी सरकारने उगाचच अटी शिथिल केल्या का? नाही. मोदी सरकारला कळून चुकले की कांद्याची उपलब्धता अत्यंत कमी आहे. खरीप कांदा लागवडीमध्ये प्रचंड घट होण्याची शक्यता आहे. भविष्यात कांद्याच्या दरात भडका उडू शकतो आणि याच्यामुळं सावधगिरीचा पवित्रा त्यांनी उचललाय. याच प्रश्नात आपल्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचं उत्तर दडले की या महत्त्वाच्या बदलामुळे त्या 90 दिवसात कांद्याचा बाजारभाव हा 100% होणार आहे 5,000 पण फक्त हे एवढं घडलं म्हणून मी तुम्हाला नाही सांगणार की कांद्याचा बाजारभाव 5,000 होणार आहे. त्यामागचं काही या ठिकाणी सत्य, तथ्य, वास्तव म्हणजे काही कारणं पण तुम्हाला समजावून सांगतो. लक्षात घ्या मित्रांनो, हार्मोन्सचा जलमार्ग मोकळा झालाय. आता भारतातून आखाती देशांना प्रचंड प्रमाणात कांदा निर्यात होणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे पाकिस्तानचा कांदा संपला, चीनचा कांदा स्टोरेजमध्ये गेलाय. दुसरं आपल्याला कॉम्पिटिशनच नाही आणि म्हणून आपल्याला जबरदस्त रेट हा आखाती देशांना कांदा निर्यात करून या ठिकाणी मिळणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हटलं की सरकारची खरेदी रेकॉर्डतोड स्तरावर चालू आहे. ही खरेदी इथून पुढे वाढत जाणार आहे आणि पुन्हा आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, व्यापारी सुद्धा प्रचंड प्रमाणात कांद्याची खरेदी करत आहेत आणि आपण जर बघितलं तर अल निनोमुळे आणखीन पाऊस हा काही व्यवस्थित पडलेला नाही. आता कुठेतरी थोडा सुरू झालाय आणि खरीप कांदा लागवडीवरती यंदाच्या वर्षी प्रतिकूल परिणाम होताना दिसणार आहे. याच्यामुळं आपण मागच्या वर्षीचं उत्पादन बघितले, जे रनिंग इयर आहे तिथं ते उत्पादन कमी आहे. भविष्यात खरीप व रब्बी दोघांचंही कांदा उत्पादन प्रचंड प्रमाणात घटणार आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की जी आहे ती कांदा खरेदी प्रचंड प्रमाणात सुरू आहे. याच्यामुळं कांद्याचे दर दिवसागणिक वाढताना दिसत आहेत आणि हे कांद्याचे दर इथून पुढे सुद्धा आपल्याला वाढताना दिसणार आहे. आता राहिला प्रश्न या ठिकाणी अवकेचा. तर तुम्हाला सांगतो की मागच्या वर्षीपेक्षा रनिंग इयरमध्ये कांदा उत्पादन कमी आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि भविष्यात कांदा बाजारभाव वाढणार आहेत म्हणून शेतकरी सुद्धा आता मार्केटमध्ये काही जास्त कांदा आणत नाहीयेत. जर ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर या घडामोडी इंडिकेशन काय देत आहेत की इथून पुढे कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्डतोड तेजी येणार म्हणजे येणार. ही तेजी कशी येणार तुम्हाला एक शॉर्टमध्ये मी समजावून सांगतो. बघा, जुलै महिन्यामध्ये जो सध्याचा भाव कांद्याचा तो किती आहे बरं? आता तो सध्याचा भाव 1700-1800 रुपये प्रति क्विंटल आहे. आता हा जो बाजारभाव आहे तो तुम्हाला सांगतो जुलै एंडिंगपर्यंत तुम्हाला 2500 ते 3000 पर्यंत दिसू शकतो. हाच कांद्याचा बाजारभाव ऑगस्ट महिन्यामध्ये 3,500 ते 4,000 आणि सप्टेंबरचा शेवट किंवा ऑक्टोबरचा फर्स्ट किंवा सेकंड वीकमध्ये कांदा जो आहे तो 5,000ला गवसणी घालताना दिसणार 100% आहे. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, येत्या 90 दिवसात जर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव 5,000 गेला किंवा त्याच्याही वर पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको, कारण मागच्या 5-6 वर्षामध्ये भूतून भविष्यात एवढी मागणी पुरवठ्यात तफावत दिसत आहे. ही तफावत या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात भविष्यात वाढणार आहे. पण आता आपण एक कास्तकार बांधव आहोत, शेतकरी आहोत, तर आपण सुद्धा एक स्ट्रॅटेजी फॉलो करायची. लक्षात घ्या, मार्केटमध्ये कांदा अजिबात या ठिकाणी जास्त येत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आपण सुद्धा घाई गडबडीत कांदा एकदम आणू नका. कारण तुम्ही जर 4 दिवस कांदा खूप जास्त आणला तर त्याच्यामुळं काय होईल की सायकॉलॉजिकल इम्पॅक्ट पडेल आणि मग व्यापारी याचा फायदा उचलून 15 दिवस भाव पाडतील. त्याच्यामुळे लक्षात घ्या की इथून पुढे कांद्याची आवक ही फार मर्यादित असायलाच पाहिजे आणि ती आपल्याला ठेवायची. कोणत्याही कास्तकार बांधवांना अचानक आपल्यापाशी असणारा पूर्ण कांदा एकदम विकायला आणायचा नाही. तो कांदा तुम्हाला जर विकायचा असेल, पैशाची आवश्यकता असेल तर त्याची 4-5 भागामध्ये विभागणी करा. जर तुमच्याकडे 500 गोण्या असतील तर तुम्ही काय करा, 100 गोण्या सध्या आणा, पुन्हा 100 गोण्या आणा, पुन्हा 100 गोण्या, असं 5 याच्यामध्ये डिव्हायडेशन केलं ना तर आवक पण वाढणार नाही आणि दर अजिबात कोसळणार नाही. आणि तुम्हाला सांगतो, फक्त तुम्ही 15-20 दिवस ताणून धरलं ना तर तुम्हाला कांद्याचा बाजारभाव फक्त पुढच्या 2-3 आठवड्यामध्येच 2500 पार जाताना दिसू शकतो. म्हणजे आता यंदाची तेजी आपल्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवाच्या हातात आहे, एवढं मात्र खरं. फक्त व्यसन ढिली सोडू नका, कासरा ढिला सोडू नका, कारण यंदाच्या वर्षी आपण जर बघितलं तर हेच कमावण्याचं वर्ष आहे मागच्या 5 वर्षातलं. म्हणून घाई गडबडीत कांदा विक्री करू नका. टप्प्याटप्प्यानं तेजीत कांदा विक्री करणं आपल्यासाठी फायद्याचं ठरू शकते.
भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो कांद्याचा भाव आहे तो कशा पद्धतीने राहील बरं? याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती मला वाटते आपल्याला आवडली, त्यामुळे व्हिडिओस लाईक करा. सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उद्याला हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.